रांजणगाव गणपतीची ही पवित्र भूमी, जिथे श्रमाला भक्ती मानलं जातं. 15 सप्टेंबर 1987 रोजी याच मातीत मनोज खेडकर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील आणि चुलते रात्रंदिवस शेतात घाम गाळून संसाराचा गाडा ओढत होते. लहानग्या मनोजने गरिबी जवळून पाहिली होती, पण त्या गरिबीतही त्यांची स्वप्न मात्र आकाशाला गवसणी घालणारी होती. शाळेत असताना इतर मुलांच्या हातात मोबाईल बघितला की मनोज यांचं मन भरून यायचं. पण वडिलांकडे मागायची हिंमत नव्हती. मग त्यांनी स्वतःचा रस्ता निवडला. उन्हातान्हात चिंचा गोळा करून त्या विकल्या आणि 2,500 रुपये जमा केले. उरलेले पैसे वडिलांनी दिले आणि मनोज यांच्या हातात आयुष्यातला पहिला मोबाईल आला. तो केवळ फोन नव्हता, तर त्यांच्या भविष्यातील साम्राज्याची पहिली वीट होती. शिक्षण पूर्ण करण्याऐवजी स्वतःचं काहीतरी उभं करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. 2006 मध्ये आपल्या मोठ्या भावाच्या आशीर्वादाने त्यांनी श्री मोबाईल नावाचं एक छोटं दुकान सुरू केलं. सुरुवातीला ना मदतीला कोणी होतं, ना हातात मोठं भांडवल. सकाळी लवकर दुकान उघडण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत काउंटर सांभाळण्यापर्यंत सर्व काही मनोज स्वतः करायचे. अनेकदा थकवा यायचा, पण घरच्यांच्या चेहऱ्यावरील आशा त्यांना पुन्हा उभं करायची. माणसाच्या प्रामाणिक कष्टाला जेव्हा कुटुंबाची साथ मिळते तेव्हा चमत्कार घडतात. नागेश खेडकर आणि रमेश खेडकर या भावांनी मनोज यांच्या खांद्याला खांदा लावला. नागेशने व्यवसायाची जबाबदारी उचलली आणि मनोज यांना बाहेर पडून मार्केटिंग करण्याची संधी मिळाली. बघता बघता एका छोट्या दुकानाचं रूपांतर मोठ्या शोरूम मध्ये झालं. मनोज खेडकर यांचे मामा बबनराव केंजडे यांच्या सपोर्टने 2014 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुरू केले. तसेच 2022 मध्ये लहानसं फर्निचरचं दुकान सुरू केलं आणि ग्राहकांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून आज 2026 मध्ये तब्बल 20,000 स्क्वेअर फूटचं भव्य फर्निचर मॉल सुरू केलं आहे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर छोट्या सुरुवातीपासून आज इतक्या मोठ्या यशापर्यंतचा प्रवास शक्य झाला. हा प्रवास केवळ यशाचा नव्हता, तो त्या विश्वासाचा होता जो त्यांनी हजारो ग्राहकांच्या मनात निर्माण केला होता. ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करणे हेच श्री उद्योग समूहाचे ध्येय आहे. आज मनोज खेडकर एक यशस्वी उद्योजक आहेत, पण त्यांचं मन आजही त्या मातीशी जोडलेलं आहे. व्यवसायातील धावपळीतून वेळ मिळाला की ते आपल्या लाडक्या बैल आणि घोड्यांमध्ये रमतात. त्यांच्याकडे असलेल्या एका घोडीसाठी राजस्थानमधून 33 लाखांची ऑफर आली होती. पण मनोज यांच्यासाठी ती केवळ एक प्राणी नव्हती, तर कुटुंबाचा हिस्सा होती. पैशांपेक्षा नात्यांना आणि प्रेमाला महत्त्व देणारा हा माणूस आजही तितकाच जमिनीवर आहे. शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आता एका महावृक्षाचे रूप घेत आहे. 2026 मध्ये रांजणगावच्या भूमीत 20,000 स्क्वेअर फुटांचा भव्य श्री मॉल्स उभा राहत आहे. ज्या मुलाने कधी काळी चिंचा विकून आपला पहिला मोबाईल घेतला होता, तोच आज 30 कोटींची उलाढाल असणारं साम्राज्य उभं करतोय. पत्नी सुष्मिता आणि संपूर्ण खेडकर परिवाराची साथ आणि 25 ते 30 कर्मचाऱ्यांचे श्रम यांच्या जोरावर मनोज खेडकर आज नव्या पिढीसाठी एक आदर्श ठरले आहेत. लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाला हरवू शकत नाही. जर तुमच्याकडे जिद्द आणि कष्टाची तयारी असेल, शांतता, संयम आणि चिकाटी असेल, तर यशस्वी व्यवसाय करता येतो. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मनोज खेडकर. मनोज खेडकर यांचा हा प्रवास हेच सांगतो की स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण होतात.